नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, रिद्धीचे खूप केस वाढले आणि मागच्या आठवड्यात तिला दुकानामध्ये नेलं होतं. तर तिने काही केस कापू दिले नाहीत मित्रांनो. तर आता आम्ही तिला परत नेणार आहे दुकानामध्ये केस कापायला. बघूया ती केस कापू देते की नाही. तर चला मित्रांनो, आपण रिद्धीचे केस कापायला जाऊया. चला केस कापायला जाऊया आपण. चला आपण केस कापायला जाऊया. रिद्धीचे केस कापायचे. केस कापायचे केस. चला रिद्धी रिद्धी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही रिद्धीला पायी पायी घेऊन चाललोय केस कापायला. रिद्धी इकडे बघ. रिद्धी रिद्धी. तर मित्रांनो, फायनली आपण इथे सलून मध्ये पोहोचलेलो आहोत. इथे एक नंबर आहे. हा एक नंबर झाल्यानंतर रिद्धीचा नंबर लागणार आहे. तोपर्यंत आपण वेट करूया. त्या माणसाची कटिंग आणि दाढी आहे ते झाल्यानंतर रिद्धीचा नंबर लागेल. रिद्धी मित्रांनो, हा आमच्याकडील मार्केटचा एरिया आहे. तुम्ही बघू शकता पुढे भाजीपाल्याची 2-3 दुकाने आहेत आणि इकडे गणपती मूर्ती आहे. इथेच बस गपचूप. रिद्धी ए रिद्धी, सरळ बसायचं आहे इथंच. केस कापायचे आहेत ना. हे रिद्धी. तर मित्रांनो, रिद्धी आता स्टूलवर बसलेली आहे इथे. प्रणित बसू दे ना बरोबर तिला. रिद्धी हे रिद्धी. काहीतरी बघते ती बाहेर. रिद्धी हे रिद्धी. रिद्धी तुझे केस कापायचे बाळा. रिद्धी रिद्धी. रिद्धी काहीच बोलत नाही, नुसतं बाहेर बाजारातील गाड्या आणि दुकाने बघते आणि रस्त्याला जे लोक चालतात त्यांना बघते. रिद्धी रिद्धी. इकडे बघ बाळा. आपण रिद्धीचे केस बारीक करूया आता मित्रांनो. तिचे खूप केस वाढलेत. मागच्या आठवड्यात तिला इथे आणलं होतं पण तिने केस कापू दिले नाहीत. रिद्धी बघूया आता ती केस कापू देते की नाही. तर मला तर वाटतं ती कापू नाही देत. मित्रांनो, ती लहान होती तर खूप छान केस कापू द्यायची. आता थोडी मोठी झाली तर अजिबात केस कापू देत नाही. मागच्या आठवड्यात तिला आणलं होतं केस कापायला. रडून रडून हैराण झाली. शेवटी मी सलूनवाल्याला बोललो, राहू दे आपण पुढच्या आठवड्यात काढू. मस्ती चालली का रिद्धी. रिद्धी हे बघ. रिद्धी
हे रिद्धी. 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 तर मित्रांनो रिद्धीला खूप मजा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे रिद्धी इकडे बघ ना. रिद्धी. रिद्धी इकडे बघ. इकडे बघ ना रिद्धी. 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 खूपच गाड्या बघतो. मस्त गाड्या बघतो. रिद्धी. दादा काय करतो? दादा काय करतो बघ. दादा. दादा. दो आदमी लोगों को नाही होत. कितने हैं तेरे पास आदमी? आदमी कितने हैं? एक काम कर, मैं क्या बोल रहा हूँ, टिकट निकालने को बोल रही है. तर मित्रांनो 5 ते 10 मिनिट लागतील आता रिद्धीचे केस कापायला. एकच नंबर होता आणि त्याला दाढी आणि कटिंग करायची होती. त्याची दाढी आणि कटिंग झालेली आहे पूर्ण. आता रिद्धीचे केस कापू देते की नाही तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आता, तुम्ही बघू शकता. पाऊस पडतो इकडे. आज तर मित्रांनो फायनली हिचे थोडे केस कापलेत. केस कापू देत नाही ही. केस कापताना खूप रडते. काय कापू देत नाही केस तू? हा आणि कापू देत. आता सलून मधून बाहेर निघालो मित्रांनो आणि हिने बरोबर केस कापूनच दिलेत. तुम्ही बघू शकता जेवढे वाढलेले होते तेवढेच आहेत. फक्त थोडीफार कट मारू दिली. कापू देत नाही केस. नुसतं रडते ही. केस नाही कापायचे रिद्धी तुला? रिद्धी तिथे व्हिडिओ बनवायचा होता पण ही खूप रडत होती त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. कशाला रडली तू? हा केस कापायला रडतात का? हा केस कापताना रडायचं असते? कंप्लीट 1 मिनिट झाला आपल्याला. मम्मी 5 वाजता कंप्लीट 5 झाले. आता मम्मीला घरी गेल्यानंतर तुझा व्हिडिओ दाखवतो किती रडली म्हणून तू. हा तर मित्रांनो आता रूम जवळ पोहोचलेलो आम्ही. चला आपण आता वर जाऊया रूम मध्ये.
मम्मीला तुझं नाव सांगतो. केस कापू देत नाही ना तू? केस कापू नाही दिले सांगतो तुला. मम्मी तुला ओरडणार आता बघ. चल ये आता सिद्धी, चल घरी चल. आता मम्मीला तुझं नाव सांगतो बघ. केस कापू नाही दिले ना तू? चल. सांगू तुझं नाव मम्मीला आता रडली म्हणून तू? केस कापू नाही दिले तू? हा सांगू का मम्मीला तुझं नाव? रिद्धी, अजिबात केस कापू देत नाही ती, नुसतं रडते. रिद्धी, खूप रडते इथं केस कापताना. तर मित्रांनो, फायनली रिद्धीचे केस कापलेत आणि तिला आता मी घरी घेऊन आलेला आहो. तर मित्रांनो, ती केस कापू नव्हती देत सलूनमध्ये, खूप रडत होती, तर तिथे मी ब्लॉग बनवू शकलो नाही. तर आज तिचे केस कापलेत मित्रांनो. तर आता मी घरी घेऊन आलेला आहो तिला आणि आजचा ब्लॉग मित्रांनो मी इथेच संपवतो. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.